नमस्कार. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि त्यांची अभंगवाणी. तुकाराम महाराज म्हटलं की मराठी मनाला प्रकर्षाने स्मरण होतं त्यांच्या अभंगांचं. तुकोबांची अभंगवाणी म्हणजे भक्तिभावनेची चंद्रभागा आहे. तुकोबांच्या अभंगवाणीने मराठी मनाला जागं केलं. तुकोबांच्या अभंगातला प्रत्येक शब्द आपल्याला धरून ठेवतो, आपल्या मनाभोवती तो रुंजी घालतो, आपल्याला जगणं शिकवतो. तुकोबा वाचले की मन भावावस्थेत जाऊन पोचतं. खरंच तुकोबांची अभंगवाणी हे आपल्या महाराष्ट्राचं अमूल्य वैचारिक धन आहे. आपल्या सगळ्या संतांच्या अभंगातून आपल्याला जी शिकवण मिळते ती आदर्श जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपले सगळे संत द्रष्टे होते, त्यामुळे त्यांचं विचारधन कधीही शिळं होणार नाही, ते कालबाह्य होणार नाही. या विचारधनाचं स्मरण आपल्याला नित्य हवं. विस्मरण हा आजकाल आपल्या जीवनाचा स्थायी भाव होऊन बसला आहे. स्मरण विस्मरण ही भगवंताने आपल्याला न मागता दिलेली एक अमूल्य देणगी आहे. आयुष्यभर आपल्यावर असंख्यांचं ऋण असतं. आपल्यावर अनेकांनी अगदी सहजपणे उपकार केलेले असतात. त्या उपकाराचं स्मरण आपल्या मनात आयुष्यभर हवं. तुझे पायी सर्व सुख आहे अशी श्रद्धा असणाऱ्या तुकोबांना त्यांच्या विठुरायाचा कधीही विसर पडला नाही. विठुराया त्यांच्या श्वासात सामावून गेला होता. त्यामुळे ते एका अभंगात असं म्हणतात, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. तुकोबांनी ज्याप्रमाणे आयुष्यभर विठ्ठल जागवला, त्याला अशी प्रार्थना केली, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व गोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. तुकोबांच्या अभंगातलं विचारधन ही आपल्या आनंदी समाधानी जीवनाची खरी सोबत आहे. आपल्यातल्या प्रत्येकाला जीवनात आनंद हवा असतो. त्यासाठी आपण मनापासून प्रार्थना करूयात, हेची दान देगा देवा, तुकोबांचा विसर न पडावा. तुकोबांच्या विचारधनाचं नित्य स्मरण राहावं यासाठी आपण रोज तुकोबांच्या एका अभंगाचं निरूपण ऐकूयात.